नमस्कार, मी रामशेव इंडियावरून आलेलो आहे. बरं, आता ग्रामीण भागामध्ये बरेचसे लोक घरी गॅस असल्यामुळे त्याचा वापर कसा करायचा हे माहिती नसतं. तर बरेचसे लोक काय करतात, किचन ओटी नसल्यामुळे हे शेगडी खाली ठेवतात. म्हणजे ही हंडी आणि साईडला सिलेंडर असतं. पण ते काय होतं, एका टायमाला सिलेंडर लीक झालं तर गॅसचा प्रवाह वर येत नाही, तो पहिले अगोदर खाली येतो. खाली आले असल्यामुळे आपण शेगडी खाली असते, ती लगेच पेट धरते. पेट धरल्यामुळे काय होतं, हंडीचा एक त्यामुळे पेट धरल्यामुळे स्फोट होतो. तो स्फोट होऊ नये म्हणून नवीन शासनाने आता हे फायबरचे सिलेंडर काढलेलं आहे. याचा प्रवाह, याचा स्फोट होत नाही. हे ब्लास्ट प्रूफ सिलेंडर आहे. हे तुम्ही एक्सचेंज करू शकता फ्रीमध्ये, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर. दुसरा विषय, सिलेंडरचा वापर कसा करायचा. घरी एखादी किचन ओटा हवा असतो, सिलेंडरपेक्षा शेगडी उच्चावर लागते, म्हणजे उच्च पाहिजे. म्हणजे काय होऊन जाईल, लीक पण असलं तो गॅस खाली पसरेल आणि हवेमध्ये मिसळून जाईल, म्हणजे घटना टळून जाते. आपल्याकडे किचन ओटा नसेल तर एखादी स्टूल वगैरे 2-4 स्टूल वगैरे असं बनवून घ्यायचा. पण शक्यतो शेगडी हे वरच ठेवायची. झालं त्यामुळे सिलेंडर हे उभं ठेवायचं, तेच आडवं नाही ठेवायचं. दुसरा पर्याय, त्याच्या शेजारी असं, हे बघा, हे शेजारी चालत नाही, ही योग्य पद्धत आहे. हे किचन ओटा आहे, ह्या टेबल आहे, हे सिलेंडर खाली आहे. दुसरी गोष्ट, तिथं हवा नको, खिडकी हवा नको लागेल. हवा लागले तो विझून जातो, पण आपल्याला माहित नाही पडत गॅस विझलाय म्हणून. तो गॅस चालूच असतो, मग तो घरात तुंबून जातो एखाद्या वेळेस. त्याच्यानंतर त्याच्याजवळ वस्तू देवारा नको. बऱ्याचशा लोकांचं काय, आता किचन तिथंच आहे आणि देवारा पण तिथंच आहे. आता तिथं फ्रीज वगैरे नको, लाईन वस्तू नको. झालं. आणि केव्हाही माचीसचा वापर करायचा. शक्यतो एखाद्या आम्हाला लायटर उपयोग नाही करत. मग हे बटनावर ऑन आणि ऑफ 2 पद्धती याच्यात, याच्यावर केंद्रित ध्यान द्यायचं. एखाद्या वेळेस आपण काय करतो, चालू करून देतो, बाहेर जातो. ते एखाद्या वेळेस काय होतं, हवा बंद होतं, आपल्याला वाटतं गॅस बंद आहे, पण बटन चालू असतं. चालू असल्यामुळे आपण दरवाजा कडे लावून चालत जातो. दुसऱ्यानंतर त्याच्यावर दूध ठेवलं, त्याच्यावर लक्ष द्यायचं. दूध ओतू गेलं की ते ब्लॉक होऊन जातं बर्नर. त्याच्यावर एक पद्धत आहे. आणि आपलं केव्हाही धरताना आपण जसं आता गरम बोगणं ठेवलं, चहा ठेवली, काही ठेवली, तर आपण लगेच फडक्याने साडीने घ्यायला बघतो. ते आपलं काय होतं, गॅस चालू असल्यामध्ये भडका धरतं. मग ते भडका धरल्यामुळे ती जीवहानी होऊ शकते. म्हणून शक्यतोवर साड्याचा उपयोग करावा, अशी ही पद्धत आहे. ठीक आहे. नाही, रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करायचं केव्हाही. आपलं कामापुरतं स्वयंपाक वगैरे झाला की लगेच रेग्युलेटर बंद करून घ्यायचं. आपलं जेव्हा काम पडेल तेव्हा ऑन करायचं. आणि नळी जी हाय, नळी दर 5 वर्षांनी बदलायची. आता बरेचसे बाया काय करतात, गॅस घेतलाय पण नळीकडे बघत नाही. जसं मेडिकलवर आपण गोळ्या घेतो, तर एक्सपायरी असतात त्या गोळ्यावर लिहिलेलं. या नळीवर पण एक्सपायरी डेट लिहिलेली असते, की आपण कोणत्या तारखेला ही नळी घेतलेली आहे आणि कोणत्या तारखेला आपल्याला एक्सचेंज करायची आहे. त्या नळीवर मार्किंग असते. तर दर 5 वर्षांनी ही नळी सुद्धा बदलावून घ्यायची. तसं इन्फेक्शन होत असतात दर 5 वर्षांना. तुम्ही ते तसं फोन लावून, ऑफिसला फोन लावून माहितीगिरी करायची, नळी बदलावून घ्यायची. संपर्क नंबर आहे तुमचा, इमर्जन्सी नंबर आहे. जर तुम्हाला असं वाटलं एखाद्या वेळेस की वास येतोय, दुर्गंध येतोय किंवा गॅस पेटला, तर इमर्जन्सी 1906 नंबर आहे, तो डायल करायचा. तो डायल करण्यामुळे आमचा कोणताही कर्मचारी तुमच्या घरी येऊन ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे.